सगळे टीम फुल आमची कॉलेज टीम टूरला चाललो आहे, कॉलेज टूर. अँड आय एम वेटिंग फॉर एव्हरी वन. सगळे ऑन द वे आहेत. मी आता मडगाव रेल्वे स्टेशनवर आहोत. अँड या तुम्हाला दिसेल आम्ही कुठे चाललो आहे, काय सगळं तुम्हाला कळेल. सो प्लीज हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळं कळणार आहे. सो या लेट्स सी. 9 वाजताची ट्रेन आहे आणि आत्ता वाजलेत 8:15. आणि या सगळ्यांची वाट बघते स्टेशनवर. 9 वाजताची ट्रेन आहे आणि आज फुल डे ट्रेनमध्येच जाणार आहे. सो मला वाटतं उद्या सकाळी आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचणार आहोत. सो आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला भरपूर कॉन्टेंट मिळणार आहे. आणि प्लीज स्टे ट्यून, ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि या बघू, मी सगळ्यांची वाट बघते, लवकर यायला पाहिजेत सगळे. बघू. मडगाव स्टेशनवर आम्ही पोहोचलो आहे आणि पुढे जायचं. हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग अँड वेलकम टू दिस जर्नी. कसे आहे तन्वी? आर यू एक्साइटेड? येस. सो आम्ही आलेलो आहोत पूर्ण टीम आणि बसलो आहे. आता रेल्वे स्टार्ट झाली आहे. गुड इव्हनिंग. आता वाजलेत 5 आणि मी ब्लॉग स्टार्टने बोलते तुमच्याशी. सकाळी मी शूट केलेलं, त्याच्यानंतर काहीच शूट नाही केलं. खूप बोर झालं कारण एवढी गरमी होती पहिली म्हणजे. आणि सकाळपासून आम्ही फुल रेल्वेत बसलो आहे. आत्ता नक्की थोडी रेस्ट करत आहेत, झोपले, कोणी गेम्स खेळत आहे, कोणी अजून काय करत आहे. सगळे आपापलं चिल करत आहेत. पण तेवढंच कंटाळलोत पण आहे, कारण एकतर फुल डे आम्हाला इथे काढायचं आहे. रात्र राहिली आहे. उद्या सकाळी पोहोचणार आहोत डेस्टिनेशनवर. आणि भरपूर गरमी आहे. सो ह्या दिवसात ट्रॅव्हल करणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि आम्ही वाट बघतो कधी एकदा आम्ही पोचतो डेस्टिनेशनवर. सो आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही बुक्स घेतले. हे एक बुकाची किंमत आहे 599, पण आम्हाला ते मिळालं 150ला. आणि हे पण दोन्ही बुक्स 150 + 150 खूप फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी कोणी वाचलं आहे. व्हेरी लकी टू हॅव दिस जस्ट फॉर ₹150. ॲक्च्युली या दोन्ही बुक्सची किंमत खूप आहे आणि आम्हाला ही बुक्स मिळाली. व्हेरी लकी. The next day. आम्ही 6:30ला पोचलो आहे कन्याकुमारीला. दॅट इज नगरकोइल स्टेशन. आणि आता आम्ही चाललो आहे रूम्सकडे. सो लेट्स सी. डेस्टिनेशनवर आता आय गेस अर्धा 1 तासाचा प्रवास आहे. आणि आम्ही 20 लोक आहोत, 20-22 लोक आहोत. सगळे बसमध्ये बसले अँड नाव वी आर गोइंग. फ्रेशन अप होऊन आता आम्ही आलो आहे एका छोट्याशा टेम्पलमध्ये जे नियरबाय होतं. सो ते आम्ही विजिट करू अँड देन आय गेस ब्रेकफास्ट आहे. लेट्स सी. ब्युटिफुल मॉर्निंग इन कन्याकुमारी.
आम्ही आज कुठे कुठे जाणार आहोत मलाही माहीत नाही आहे. सो आणि आत्ता दर्शन झालं आहे आमचं आणि आत्ता ब्रेकफास्ट करणार आहोत आणि नंतर निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. सो आय एम ऑल्सो एक्सायटेड आणि लेट्स सी. सो ह्या बाजूला तुम्हाला दिसते ते हॉटेल रूम्स वगैरे सगळं आहे आणि इथेच आम्हाला एक छोटंसं हॉटेल पण आहे जिथे आम्ही ब्रेकफास्ट लंच सगळं मिळणार. सो या आम्ही आता इथे ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. ही फुल आमची मंडळी 20 लोकं. मला एवढ्या वेळ नाही दिसले असते ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो इकडे वेटिंग फॉर इडली सांबार स्पेशली. सो इडली सांबार सगळे इडली सांबार करणार ब्रेकफास्ट. आत्ता आम्ही प्रॉपर कन्याकुमारीला चाललो तर मेन स्पॉट. सो सगळं स्टॅच्यू आणि एव्हरीथिंग बघायला आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि इथे खूप गर्दी आहे. आय डोंट नो आमचं हे सगळं कधी होणार आहे. रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत जस्ट तो स्टॅच्यू बघायला आणि मला वाटतं इथेच आम्हाला 2 तास जातील या रांगेत. आय होप लवकर होईल हे सगळं. फायनली 2 आवर्स आम्ही रांगेत थांबून आता एंटर करतो आहे. सो आय होप हे लवकर होईल आम्ही लवकर हे एक्सप्लोर करू. मार्केट खूपच गर्दी आहे. 1 तास झाला आम्ही वॉकिंग केले. ही तुम्हाला छोटीशी बोट दिसते का? सो आम्हाला असंच बोटने जायचं आहे आणि आय डोंट नो डिस्टन्स किती आहे. इकडे व्ह्यू खूप छान आहे. फोटोज पण छान येतील आणि असंच आम्हाला इकडनं बोटने जायचं आहे. क्रॉस करायचं आहे ही बॉर्डर नाही पण अपोजिट जायचं आहे आम्हाला त्या स्टॅच्यूकडे. सो या रिअली एक्सायटेड फॉर दिस. आम्ही बोटने राईड करतो आहे आणि तो जो ब्रिज आहे तिथे आम्ही चाललो आहोत आणि तो स्टॅच्यू बघायचा आहे. सो इकडनं काही दिसत नाही आहे पण आता आम्ही तिथे चाललो आहोत अँड लेट्स सी. सो इकडे हे छोटंसं असं टेम्पल आहे आणि हा सगळा इकडचा एन्व्हायरमेंट आणि हा सुंदर व्ह्यू खूप छान दिसते इकडे. खूप छान आहे. हा स्टॅच्यू आहे आणि ही नियर बाय टेम्पल्स आणि असंच त्यांनी काय काय ठेवलं आहे. खूप छान आहे प्लेस. फक्त इकडे भयंकर गरमी होते करंटली आणि खूप वारा आहे त्यामुळे तुम्हाला आवाज कदाचित कमी येऊ शकतो पण काही ऑप्शन नाही आहे त्याला. हा आहे इंडियामधला फर्स्ट ग्लास ब्रिज जो आहे कन्याकुमारीमध्ये. आता आम्ही त्याच्यावरून चालतो आहे अँड व्हेरी अमेझिंग. खूप छान वाटतं इकडे. दिस इज डन आणि आता आम्ही नेक्स्ट स्पॉटवर जातो. सो लेट्स सी इथे काय आपण एक्सप्लोर करू शकतो. 2000 years later. सो दिस इज व्यंकटेश्वरा टेम्पल जे आम्ही आता व्हिजिट करायला आलो आहे. ते पण नियर बाय कन्याकुमारीमध्येच आहे आणि असं हे सगळं सराउंडिंग आहे जे तुम्ही बघत आहात. सो इथे पण छान आहे ॲम्बियन्स आणि असा बाजूने तुम्हाला बीच पण दिसतो जो आम्ही मगाशी पण बघितला आणि तो जो तुम्हाला दिसतो तिकडे तो स्टॅच्यू तिथे आम्ही मगाशी जाऊन आलो आणि इकडनं तो पाहायला मिळतो.
आणि अजून छान दिसतं इकडनं व्ह्यू. सो असं सगळं सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे इकडे आणि इकडे खूप छान फोटोज येतात. सो खूप भारी आहे ही पण प्लेस. सो या. सो आता आम्ही आलो आहे सनसेट बघायला कन्याकुमारीचा आणि ही पण अमेझिंग प्लेस आहे. लुकिंग व्हेरी ब्युटिफुल आणि खूप छान वाईब आहे. सो लेट्स एक्सप्लोर दिस. सो आफ्टर अ लॉंग टाईम मी तुमच्यासोबत गप्पा मारते आहे. बरीच लोक, आम्ही 20-22 लोक आहोत टूरला. बरीच लोक फिरत आहेत कुठे कुठे आणि आम्ही इथे मस्त बसलो सनसेट बघायला आलो आहे कन्याकुमारीचा आणि अप्रतिम वाईब आहे. हा व्ह्यू तुम्हाला दिसेल आणि इथे आम्ही बसलो आहे. खूप छान वाटतं आहे आणि आज आम्ही बऱ्याच प्लेसेस एक्सप्लोर केलेल्या आहेत. बरीच टेम्पल्स, मग कन्याकुमारीचा स्टॅच्यू आणि जे तुम्ही ग्लिम्सेस बघितले. सो एवढं सगळं आज आम्ही एक्सप्लोर केलं आहे आणि आता आम्ही मस्त सनसेट एक्सप्लोर करतो आहे, बघतो आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि आमच्या दोघांसाठी तर हे खूप स्पेशल आहे कारण आम्ही एकामेकाला 24/7 राहतो आहे एकामेकांसोबत आणि खूप छान वाटतं आहे. अजून बॉन्डिंग आमचं स्ट्रॉंग होतं आहे. सो खूप छान वाटतं आहे आणि बरीच लोकं पण आहेत आमच्याबरोबर, आमचे क्लासमेट, सिनियर्स, टीचर्स, असे बरेच लोकं आहेत. त्यामुळे खूप मजा येते. काल मी रेल्वेमध्ये बऱ्याच गोष्टी शूट नाही केल्या, करायला नाही मिळाल्या, पण खूप मजा आली आणि ह्याच्या पुढचे ग्लिम्सेस मला बघायला मिळतीलच. त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि सगळेच व्लॉग बघा कारण ह्या पुढचे सगळे व्लॉग खूप अमेझिंग असणार आहेत. खूप प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत. आज आहे फर्स्ट डे आमचा टूरचा आणि येस, असा होता आमचा डे 1. सो या, आपण भेटू नंतर. आणि झोपायचं आहे. मला वाटतं आज इथेच डे एंड होतो आहे. मी जास्त काही शूट नाही करणार रात्री किंवा डिनरला वगैरे. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आणि प्लीज सबस्क्राईब करा. कारण भरपूर कॉन्टेंट येणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाकीचे दिवस पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा आमचा होता डे 1 अँड या